नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये तुमची एक्झामची अपडेट आहे। ठीक आहे, आता सध्या खूप एक असं नोटिफिकेशन आहे जे इतकं व्हायरल झालेलं आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आहे, बट तुमच्या एक्झाम बद्दल आहे। आरआरबी एनटीपीसी चे जे ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट लेवलचे जे एक्झाम होते त्याबद्दलची एक नोटीस व्हायरल झालेली आहे। सो ही जी नोटीस आहे ही बरोबर आहे की चुकीची आहे, खरंच पेपर त्याच वेळेस होणार आहे का, हे सगळं बघायचं असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे। जास्त वेळ तुमचा ह्या व्हिडिओमध्ये जाणार नाहीये। या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा ज्यांनी आरआरबी एनटीपीसी साठी फॉर्म भरलेले आहेत। ठीक आहे, आणि जे एक्झामची वाट बघत आहेत, तयारी करत आहेत। जसं सप्टेंबर 2024 मध्ये जी वॅकन्सी आली होती तेव्हापासून ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांचा 95% तरी अभ्यास कंप्लीट झालेला आहे, सिलेबस कंप्लीट झालेला आहे आणि एक शॉर्ट नोटीस व्हायरल झालेली आहे। तर ती नोटीस काय आहे ही आपण बघून घेऊया। नक्की तुमचे एनटीपीसी जे पेपर आहे हे कधी होणार आहे, जून मध्ये होणार आहे, जुलै मध्ये होणार आहे, जून मध्ये ग्रॅज्युएट लेवलचे होणार, जुलै मध्ये अंडर ग्रॅज्युएटचे होणार आहेत का, हे सर्व आपण या नोटीस मधून जाणून घेऊया। कारण एकदम लाईन टू लाईन नोटीस इथे आलेली आहे, ज्याला मी तुम्हाला अंडरलाईन सुद्धा करून दिलेली आहे। ठीक आहे, तर बघा सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय। या सेशनला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय आणि लाईक सुद्धा करून घ्यायचंय। बघा तुमची एक नोटीस व्हायरल झालेली आहे आरआरबी एनटीपीसी साठी। ठीक आहे, यामध्ये यांनी काय सांगितलं, जे ग्रॅज्युएट लेवलचे जे तुमच्या एक्झाम आहे, ठीक आहे, जे ग्रॅज्युएट लेवलची जी तुमची एक्झाम आहे ती कधी होणार आहे, तर ग्रॅज्युएट लेवलची तुमची जी एक्झाम आहे ती 22 जून पर्यंत त्यांनी सांगितली। कुठपर्यंत सांगितली, 22 जून पर्यंत सांगितलेली आहे। ठीक आहे, कितीपासून सांगितली बघा, 2 जून पासून इथून सुरुवात करा, 2 जून पासून 2 जून 2025 ते 22 जून 2025 पर्यंत आता 1.25 करोड मुलांनी फॉर्म भरलेले आहेत। कशासाठी, आरआरबी एनटीपीसी चे जे ग्रुप आहेत त्याच्यासाठीचे फॉर्म कोणी भरले, 1.25 करोड लोकांचे, 1.25 करोड मुलांचे, स्टुडंटचे इथे फॉर्म आलेले आहेत। सप्टेंबर मध्येच मागेच ही नोटीस तुमची काय झाली होती, मागेच तुम्हाला हे सर्व सांगितलं गेलेलं होतं, ती सिलेक्शन प्रोसेस वगैरे सगळं आपण घेतलेलं आहे, बट त्याची एक्झामची डेट फायनल होत नव्हती है ना। तर बघा काय सांगितलेलं आहे, आता ही जून मध्ये तुमचे कशाची लेवल आहे, ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी। ठीक आहे, 12th पास वाल्यांसाठी सुद्धा आपण टीसीचे वगैरे फॉर्म बघितलेले आहेत है ना। तर त्यांची जी एक्झाम होणार आहे ती कधीपासून करण्यात येणार आहे, 28 जून। ठीक आहे, इथे काय सांगितलेलं आहे, 28 जून, तुम्हाला दिसत नसेल तर मी लिहून देते, 28 जून ते 21 जुलै पर्यंत। ठीक आहे, काय सांगितलं, 28 जून ते 21 जुलै पर्यंत तुमची ही एक्झाम होऊ शकते असं त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, ह्या नोटीस मध्ये ते सांगितलेलं आहे। नोटीस जी आहे, शॉर्ट नोटीस आहे, ही रेल्वे बोर्ड कडनं तुम्हाला मिळालेली आहे। सो आता ही नोटीस खरी आहे खोटी आहे त्याच्यापेक्षा तुमचा किती अभ्यास झालेला आहे हे जास्त महत्त्वाचं असणार आहे। आणि जसं की आपण बघितलं की रेल्वेचे जितक्याही नोटिफिकेशन आल्या त्याच्या आधी ह्या वर्षी सगळे जे नोटीस आलेले आहेत ना ते शॉर्ट मध्येच आल्या आणि नंतर काय झालेलं आहे तेच खरं झालेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे 100% ही नोटीस खरी आहे किंवा 100% ही नोटीस खोटी आहे असं आपण बोलू शकत नाही। कारण आपण जसा विचार केला की प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचले त्याची आधी मार्केटमध्ये सगळीकडे एक व्हायरल शॉर्ट नोटीस तुम्हाला मिळालेली आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर रेल्वेकडनं एक लॉंग तुम्हाला ऑफिशियल नोटीस पाठवण्यात आलेली आहे। सो आता हे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या स्टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील। पण सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे अभ्यास। ठीक आहे, आता तुम्हाला अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे, तर ते कसं करायचं, आता तुमची एक्झाम जूनला होणार आहे, जुलैला होणार आहे, याच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपला अभ्यास कुठपर्यंत कंप्लीट झालाय, आपला अभ्यास कुठपर्यंत कव्हर झालेला आहे। तर ज्यांना आपला अभ्यास चेक करायचा असेल त्यांनी आता सगळं सोडून रिव्हिजनला सुरुवात करायची आहे। जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही। रिव्हिजन करत असताना मला माहिती तुमचा 95% सिलेबस कंप्लीट झालेला असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी सप्टेंबर पासून सिरियसली अभ्यासाला सुरुवात केली त्यांचा आय थिंक 95% सिलेबस कंप्लीट झालेला असणार आहे। तुम्ही रिव्हिजन करायला सुरुवात करा। रिव्हिजन झाल्यानंतर दुसरी स्टेप येते ती असते तुमच्या टेस्टची। तुम्ही मॉक टेस्ट सोडवायला सुरुवात करा, टेस्ट द्यायला सुरुवात करा आणि टेस्ट झाल्यानंतर तुम्ही करा त्याचा अनालिसिस। जेव्हा तुम्ही बघाल की टेस्ट मध्ये मला इतके पर्सेंट मिळत आहे, इतके पर्सेंट माझे मार्क्स इथे कव्हर होत आहे, पुन्हा तुम्हाला काय करायचंय, पुन्हा यायचंय तुम्हाला रिव्हिजनवर। ठीक आहे, तुम्हाला अनालिसिस करावं लागेल, रिव्हिजन करावं लागेल, टेस्ट द्यावे लागेल, तेव्हाच तुम्ही काय होऊ शकतात,
या जून किंवा जुलैला जे काही जी नोटिफिकेशन शॉर्ट नोटीस आपल्याला आलेली आहे, तर त्याच हिशोबाने जर तुमचे पेपर झाले तर तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असणं जास्त गरजेचं आहे. कारण बघा, रेल्वेचे ऑलरेडीच एक्झाम काय झालेले आहे, फिक्स झालेले आहे. जसं आपण एप्रिलचा विचार केला, मार्च संपलेला आहे, तर एप्रिलमध्ये सुद्धा एक्झाम आहे रेल्वेच्या. ठीक आहे, तर एप्रिलमध्ये रेल्वेची जी एक्झाम आहे ती कशाची आहे, तर एक एक्झाम आहे जी पॅरामेडिकलची येते आणि दुसरी आहे आरआरबी जेईची. ठीक आहे, आरआरबी जेईची सीबीटी 2 चा पेपर आहे. कधी, एप्रिलमध्ये जर विचार केला तर. तर एप्रिल तर खाली नाहीये रेल्वेसाठी. काय आहे, आरआरबी जेई पेपर 2 सीबीटी 2 ची एक्झाम इथे होऊ शकते एप्रिलला. ठीक आहे, आता मेच्या फर्स्ट वीक मध्ये एएलपी ची सीबीटी 2 ची एक्झाम होईल. ठीक आहे, मग मेचा जो सेकंड वीक आहे, थर्ड वीक आहे, तो खाली आहे एक्झामसाठी. तर जून जुलैमध्ये एक्झाम होईल की तुमची मेच एंडिंगला एक्झाम होऊन जाईल हे सांगता येत नाही. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की एप्रिल पूर्ण त्यांचा बिझी जाईल. ठीक आहे, एप्रिलमध्ये त्यांचे पेपर आहे, आरआरबी जेईचे पण आहे, 2 चा एक पेपर होणार आहे, पॅरामेडिकलचा पण एक पेपर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जेई पण सीबीटी 2 त्यांचा तिथे क्लिअर होणार आहे मेच्या फर्स्ट वीक मध्ये. ठीक आहे, आता आपण विचार केला मेचा फर्स्ट वीक, तर फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होणार आहे. ती एक्झाम कोणती आहे, मेच्या फर्स्ट वीक मधली एएलपी ची असणार आहे, सीबीटी सेकंड. ठीक आहे, एएलपी म्हणजे लोको पायलटची, एएलपी. सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, ती सीबीटी सेकंड एएलपी ची कुठे होणार आहे, मेच्या फर्स्ट वीकला. मग मेचा पूर्ण नंतरचा जो मंथ आहे हा पूर्ण अवेलेबल आहे, खाली आहे. तर तुमची जून मध्ये जाईल का एक्झाम, नाही, कदाचित तुमची एक्झाम जी आहे ती मे महिन्याच्या लास्ट मध्ये होऊन जाईल. आरआरबी एनटीपीसी ची ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट, आता 1.25 करोड मुलांनी ह्याच्यामध्ये फॉर्म भरलेले आहे. तर तुम्हाला जर त्याच्यामध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे की स्वतःची जागा तुम्हाला तिथे बनवायची, आपली एक जागा आपल्यालाच घ्यायची असेल तर तुम्हाला त्या सगळ्या लोकांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे. सो असं आय थिंक असं वाटू शकतं की मेच्या लास्ट वीक मध्ये तुमची एक्झामला सुरुवात होऊन जाईल. एक्झाम चांगली आरामात चालणार आहे 1.5-2 महिने, त्याचं काही टेन्शन नाहीये, पण ती मे मध्ये स्टार्ट होण्याची शक्यता आहे. तर सगळ्यांनी तयारीला लागायचं आहे. तुमची जी शॉर्ट नोटीस आलेली आहे ती कितपत खरी आहे ते जाणून घेण्याच्या आधी एवढा विचार करा की शॉर्ट नोटीस इथे येऊन गेलीये, याचा अर्थ तुमची लॉंग नोटिफिकेशन किंवा ऑफिशियल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आरआरबी एनटीपीसी चे जे लेक्चर तुम्हाला हवे असतील ते आपण आपल्या या चॅनल वरती रोज लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोत. ठीक आहे, आता सध्या मी तुम्हाला ग्रुप डी आरआरबी एनटीपीसी प्रत्येक सेशन साठी तुम्हाला काय देत आहे, पीवायक्यू देत आहे ना. तर ग्रुप डी चं पण ऑगस्ट मध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण ग्रुप डी ची एक्झाम इतक्या लवकर फास्ट आता होणार नाहीये, ती ऑगस्ट पर्यंत जाण्याची शक्यता तर आहे. पण तरी सुद्धा आपली तयारी चालू ठेवायची आहे. आणि ही जी एक्झाम आहे ही तर जून जुलै मध्येच होणार आहे. आपली जी रिव्हिजन आहे, रिव्हिजन टेस्ट पेपर आपण सुरुवात करणार आहोत आपल्याच चॅनल वरती. तर जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी सगळ्यात आधी काय करायचंय, टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍप मध्ये या सगळ्या नोटिफिकेशन, ऍप मध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळणार आहे आणि युट्यूब वरती तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळणार आहे. सो तुमच्याकडे दोघं पण पाहिजे, चॅनलही सबस्क्राईब पाहिजे आणि ऍप पण डाउनलोड केलेलं पाहिजे, तर तुमची लवकरात लवकर चांगली रिव्हिजन होईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचे, अभ्यासाला प्रॉपर सुरुवात करा, प्रॉपर रिव्हिजनला सुरुवात करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचंय. पुन्हा भेटूया अशाच इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक यू.